महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 प्रश्न क्रमांक 99 एम.एस. स्वामीनाथन यांच्याविषयी योग्य विधाने ओळखा. उत्तर आहे पर्याय 2 ACDE. स्पष्टीकरण. विधाने: ते तामिळनाडू येथील रहिवासी होते. हे विधान बरोबर आहे. त्यांचा जन्म तामिळनाडूमधील कुंभकोणम येथे झाला होता. विधान बी. त्यांचे उच्च शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठात झाले होते. हे विधान चूक आहे. त्यांनी त्यांचे PhD शिक्षण युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिजमधून पूर्ण केले होते, ऑक्सफर्डमधून नाही. विधान सी. ते कृषी विभागाचे शास्त्रज्ञ होते. हे विधान बरोबर आहे. त्यांना भारतातील हरित क्रांतीचे जनक मानले जाते. विधान डी. ते काही काळ राज्यसभेचे सदस्य होते. हे विधान बरोबर आहे. 2007 ते 2013 या काळात ते राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य होते. विधान ई. त्यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळाला होता. हे विधान बरोबर आहे. त्यांना 1971 मध्ये सामुदायिक नेतृत्वासाठी हा पुरस्कार मिळाला होता. प्रश्न क्रमांक 100 फाईव्ह आईज या युतीमध्ये खालीलपैकी कोणत्या देशांचा समावेश होतो? उत्तर आहे पर्याय 1 A, B, C, D. स्पष्टीकरण. फाईव्ह आईज या गुप्तचर युतीमध्ये अमेरिका, ब्रिटन, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या देशांचा समावेश होतो. जरी कॅनडा हा पर्याय प्रश्नातील यादीत नसला तरी तो या युतीचा मुख्य 5वा सदस्य आहे. महत्त्वाची माहिती. फाईव्ह आईज ही एक बहुराष्ट्रीय गुप्तचर युती आहे जी मुख्यत्वे इंग्रजी भाषिक देशांनी मिळून बनवली आहे. याची सुरुवात दुसऱ्या महायुद्धानंतर झाली असून सदस्य देश एकमेकांशी गुप्त माहिती सामायिक करतात.